नमस्कार. ट्रॅव्हल टेल्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आम्ही एक नवीन सिरीज घेऊन येतो आहे, कपल ऑन व्हील्स. सो दिस इज आवर कपल महेश अँड कविता. वी वेलकम यू ऑन आवर चॅनल. आमच्या या कपल ऑन व्हील्स या सिरीजमध्ये आम्ही दोघांनी वैयक्तिक जेवढे काही प्रवास केलेले आहेत आत्तापर्यंत, लग्नाच्या सुरुवातीपासून 89 सालपासून आम्ही एकत्र आहोत आणि तेव्हापासून आम्ही 35 वर्ष विविध ठिकाणी प्रवास करतो आहे. प्रवास हे आमच्या दोघांना एकत्रित बांधण्याचा एक सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण आहे. तर वेगवेगळ्या आमच्या प्रवासांची वर्णनं आम्ही तुम्हाला घेऊन येणार आहोत. याच्यामध्ये मुख्यत्वे करून फक्त आम्ही कुठे फिरलो, कसे फिरलो आणि तिथली वर्णनं हे नसून, तुम्हाला देखील जर आपल्याला अशा प्रवासाला जायचं असेल, सेल्फ ड्राईव्हने जायचं असेल, हे प्रवास हे मुख्यत्वे सेल्फ ड्राईव्हवरती अवलंबून आहेत. बरोबर. कारण आम्ही गेले 15 वर्ष आमच्या 15 वर्ष जुन्या मारुती डिझायरमधनं फिरतो आहे. मला आठवत नाही आहे की नेमके किती प्रवास आपल्या या गाडीने झाले. तूच खरं तर सांगू शकशील. तर आम्ही मारुती प्रेमी आहोत. आमची पहिली मारुती 800 1995 साली आपण घेतली. ती मारुती आम्ही घेतली गोव्यातनं, पणजीतनं. आणि ते सुद्धा म्हणजे अशी स्टोरी आहे. मला गाडी चालवता येत नव्हती. आम्ही बसने गोव्याला गेलो. पणजीला जात असताना आमच्या मागनं एक ट्रेलर गेला पुढे, त्याच्यामध्ये मारुती 800 ठेवलेल्या होत्या. तर मी कविताला म्हटलं की याच्यामध्ये आपली एक गाडी असणार. आणि त्यावेळेला मी जस्ट 15-20 दिवसाचं ड्रायव्हिंग करून तिकडे पोचलेलो होतो. त्यामुळे येताना आम्ही ड्रायव्हर बरोबर घेतला. पण त्या ड्रायव्हरने आम्हाला सोडलं कात्रजच्या चौकात आणि तो म्हणाला की आता तुम्ही जा घरी गाडी घेऊन. तर माझी म्हणजे पूर्णच काय आपण म्हणू, शब्द वापरत नाही आता फक्त मी. तर मी म्हटलं ठीक आहे, आता काय होईल ते होईल. आणि मी गाडीवर चालवायला सुरुवात केली आणि प्रचंड पुण्यातली गर्दी. आणि तिथनं आम्ही त्यावेळेला राहत होतो पौड फाट्यापाशी. तिथपर्यंत गाडी कशी नेली माझं मला माहिती. मला अजून आठवतं, एका चौकामध्ये महेश पूर्ण बंदच पडला होता आणि मी तर पूर्ण चुप बसले होते, कारण भीती वाटत होती. पहिल्यांदाच हा गाडी चालवत होता. एनिवेज, तर असे बरेच किस्से तुमच्याही आयुष्यात येत असतील. गाडी पहिल्यांदा घेतल्यानंतरचा पहिला प्रवास, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच रिलेट व्हाल याविषयी. तर सेल्फ ड्राईव्ह कारनी आम्ही जिथे जिथे फिरलो त्यावेळेस काय काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, हे सगळे त्याच्यामधलं म्हणजे मॅपिंग असेल, त्याचं संपूर्ण प्लॅनिंग असेल, त्याची तयारी असेल आणि आपण बरोबर जाताना तो प्रवास सुखकर व्हावा आणि व्यवस्थित आणि सेफ असावा, अशा दृष्टीने काय काय करावं. आणि शिवाय मजाही आलीच पाहिजे. आणि कपल म्हणून आपण जात असताना ह्याच्यामधनं आपल्याला खूप गोष्टी एकमेकांच्या सुद्धा समजतात, नव्याने समजतात. काही माहिती असतातच, काही आपण अवॉइड करतो, काही आपण एकमेकांच्या संगतीने जास्त चांगल्या तऱ्हेने करायचा प्रयत्न करतो. ह्याच्यातून उत्तम अनुभव मिळत जातात. तर हे सगळं आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहोत. अर्थात टेक्निकॅलिटीज, कारच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टी आणि तयारी, हे सगळं घेऊन आम्ही तुमच्याकडे येतो आहे. डेफिनेटली तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडेल असं मला वाटतं आहे. आणि अर्थात तुमचे काही जर अनुभव असतील असे, तर तेही तुम्ही माझ्याकडे शेअर करा आमच्या ह्याच्यामध्ये. आणि आम्ही लिस्ट तुम्हाला जी देतो आहे आता, काय काय तयारी करायला हवी, काय करायला हवं, त्या तुमच्या सजेशन्स तुम्ही दिल्यात तर आपण त्याच्यामध्ये अजून ॲडिशन करत राहू. कपल ऑन व्हील्स ही आपली एक सिरीज आहे. त्याचप्रमाणे ज्याच्यामध्ये आम्ही दोघं कपल म्हणून केलेले प्रवास आणि असे इतर जे कपल्स आहेत त्यांचे घेतलेले पॉडकास्टच्या स्वरूपातले पण आपण घेऊन येतो आहे इंटरव्ह्यूज. काही असतील ब्लॉग स्वरूपामध्ये आणि काही असतील पॉडकास्ट इंटरव्ह्यूजच्या स्वरूपामध्ये. विविध प्रवास करणारी लोक, विलक्षण लोक आपल्या ओळखीची असतात, आपण फेसबुकवरही बघतो. तर त्या सगळ्यांमधनं आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते. पोस्ट कोविडच्या काळामध्ये आपण सगळेच जण अगदी असे सॉर्ट ऑफ डिप्रेशनमध्ये अशा टाईपमध्ये गेलेलो होतो. आणि आत्ता आमच्या दोघांचं जे वय आहे 60च्या पुढचं, त्याच्यामध्ये पोस्ट रिटायरमेंट एम्प्टीनेस सिंड्रोम असाही एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आता करायचं काय हा प्रश्न पडतो. तर त्यावेळेस प्रवास
असंख्य करणारी माणसं आम्हाला दोघांना प्रवासाची आवड असल्यामुळे आमच्या ओळखीचे आहेतच. तर अशा वेगवेगळ्या प्रवास करणाऱ्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेऊन आम्ही तुमच्याकडे येतो आहे. ह्याच्यामध्ये आध्यात्मिक प्रवासाबद्दल बोलणारी मंडळी आहेत, स्वतःची जास्तीत जास्त जिद्दपणाला लावून समोर खारदुंगला दिसू देत नाही तर उमलिंगला दिसू देत, पुणे ते खारदुंगला करणारी सुद्धा मंडळी याच्यामध्ये असतील, सायकलवर फिरणारी मंडळी आहेत, चालत फिरणारी मंडळी आहेत, विमान प्रवास करून एकटं फिरून वेगळ्या पद्धतीने इथली खाद्यसंस्कृती आपल्या भारताची कुठली आहे. कसं आहे, पुणं सोडलं किंवा महाराष्ट्र सोडल्यानंतर ज्या ज्या स्टेट्समध्ये आपण जातो किंवा फॉर दॅट मॅटर्स दर 200 किलोमीटरवरती खाद्यपदार्थ वेगळे मिळतात, बोलीभाषा वेगळी मिळते, संस्कृती वेगळी मिळते. तर हे सगळे वेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतो आहे. जसं जसं आपला भारत आपण फिरायला जातो, प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. यातल्या एकच तुम्हाला सांगते की पुणे टू हिमाचल हा एक प्रवास आम्ही दोघांनी केला. 15 वर्षाच्या जुन्या मारुतीतून आम्ही तो केला. त्याच्याबद्दल आम्ही दोघंही जण बोलूच लवकरच. आता प्रवास म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर होतं की कारचा प्रवास, विमानाचा प्रवास. तर प्रवास म्हणजे हा एवढाच नाही आहे. प्रवास हा पायी पण असतो, अगदी सायकलचा असतो आणि अगदी घोड्यावरनं पण असतो. तर आम्ही असंच पुणेहून दिल्लीपर्यंत घोड्यावरनं पण प्रवास केलेला आहोत. आम्ही 1998 साली आम्ही ही मोहीम केली होती. त्याचंही तुम्हाला काही एपिसोड्समध्ये सांगूच. आम्ही रायगड किल्ल्यावरती आम्ही 176 वर्षानंतर घोडे वरती पोचवले होते. हा आमचा एक विश्वविक्रमच खरं तर होता. तो 1992 साली आम्ही केला होता. तर हळूहळू या सगळ्या गोष्टी सांगत जाऊच आम्ही. पण अशा पद्धतीचे आम्ही निरनिराळ्या प्रकारचे प्रवास केलेले आहेत. तर लवकरच भेटू आमच्या या चॅनलवरती, ट्रॅव्हल टेल्स बाय कविता. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, तुमच्या सूचनासुद्धा नक्की आम्हाला पाठवा आणि तुमचा भरघोस पाठिंबाही आम्हाला द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. बी ऑन द जर्नी, व्हेरी सेफ विथ अवर लिस्ट. धन्यवाद.